जय शिवराय मित्रांनो, तामिळनाडू हे राज्य भारतातील प्रमुख राज्यापैकी एक आहे। तामिळनाडू या राज्यात आपल्याला भव्य आणि सुंदर असे मंदिरे पाहायला मिळतात आणि येथील प्रत्येक मंदिराचे वेगळे महत्त्व आहे। तामिळनाडूमधील मंदिरची प्राचीन वास्तुकला, भव्य शिल्प आणि मनमोहक कोरीव काम हे पाहण्यासारखे आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत तामिळनाडूमधील सर्वात प्रसिद्ध 10 मंदिरे। चला तर मग कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10 बालामुरुगन मंदिर। बालामुरुगन मंदिर हे तामिळनाडूमधील सर्वात प्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे। 500 वर्ष पुरातन हे मंदिर तिरुवापुरी तामिळनाडूमध्ये स्थित आहे। चेन्नई कोलकाता महामार्गावर चेन्नई पासून 40 किलोमीटर अंतरावर आहे। भगवान शिव आणि माता पार्वती यांचे पुत्र भगवान मुरुगन म्हणजेच भगवान कार्तिकेय यांना हे मंदिर समर्पित आहे। तसेच श्री बालसुब्रमण्यम मंदिराच्या स्थळ पुराणानुसार भगवान रामाचे पुत्र लव आणि कुश येथे काही वेळ राहिले होते। नंबर 9 श्रीपुरम स्वर्ण मंदिर। श्रीपुरम स्वर्ण मंदिर हे तामिळनाडूमधील सर्वात प्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे। हे मंदिर भारतातील तामिळनाडूमधील थिरुमलाई कोडी येथील छोट्या टेकड्यांच्या पायथ्याशी असलेल्या श्रीपुरम आध्यात्मिक उद्यानात आहे। या मंदिरात सर्व धर्माच्या भाविक दर्शनाला येतात। श्रीपुरम स्वर्ण मंदिर हे तिरुपती पासून 120 किलोमीटर आणि चेन्नई पासून 145 किलोमीटर अंतरावर आहे। तसेच पुडुचेरी पासून 160 किलोमीटर आणि बेंगळुरू पासून 200 किलोमीटर अंतरावर आहे। माता श्री लक्ष्मीनारायणी म्हणजेच माता महालक्ष्मी यांची या मंदिरात पूजा केली जाते। अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या घुमटातील 750 किलो सोन्याच्या तुलनेत हे मंदिर 1500 किलो शुद्ध सोन्याने सुशोभित असल्याचा अंदाज आहे। 100 एकर जमिनीवरील वसलेल्या या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मंदिर मंडप जो शुद्ध सोन्याने मढवलेले आहे। येथील कोरीव काम केलेल्या तांब्याच्या पटावर सोन्याच्या पन्नीचे 9 ते 10 थर लावण्यात आले आहेत। मंदिर कलेचा प्रत्येक तपशील इतका सुंदर आहे की सर्वांचं मन मोहित करून टाकते। नंबर 8 कुमारी अम्मन मंदिर। कुमारी अम्मन मंदिर हे तामिळनाडूमधील सर्वात प्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे। हे कन्याकुमारी तामिळनाडूमध्ये स्थित आहे। 3000 वर्ष जुन्या या मंदिराला कन्याकुमारी मंदिर म्हणून पण ओळखले जातं। समुद्र किनारीवर वसलेल्या या मंदिरामध्ये लाखो भक्त दर्शनासाठी येतात। कुमारी अम्मन मंदिर हे कुमारी देवी कन्याकुमारीला समर्पित आहे, ज्यांना देवी शक्तीचा अवतार मानला जातो। पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती आणि भगवान परशुरामांनी कुमारी अम्मन देवीच्या मूर्तीची स्थापना केली होती। नंबर 7 मोनोलिथिक मंदिर। महाबलीपुरम मधील मोनोलिथिक मंदिर हे तामिळनाडूमधील सर्वात प्रसिद्ध मंदिरापैकी एक मानले जाते। महाबलीपुरम मंदिर हे भारतातील तामिळनाडू राज्याच्या बंगालच्या उपसागराच्या कोरोमंडल किनाऱ्यावर वसलेले विशाल आणि भव्य मंदिर आहे। हे मंदिर गुंतागुंतीच्या कोरीव मंदिरासाठी आणि खडक्याच्या गृहासाठी प्रसिद्ध आहे। 1984 मध्ये महाबलीपुरमचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसात करण्यात आला। मित्रांनो, येथील रॉक आर्ट आर्किटेक्चर इतके सुंदर आहे की दूरदूरून लोक बघायला येतात। नंबर 6 बौद्धेश्वर मंदिर। बौद्धेश्वर मंदिर हे तामिळनाडूमधील सर्वात प्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे। बौद्धेश्वर मंदिर हे कावेरी नदीच्या दक्षिण तीरावर स्थित आहे। या मंदिराला सर्वात मोठ्या हिंदू मंदिरापैकी एक मानलं जातं। या मंदिराला चोल सम्राट राजराजाने 1003 ते 1010 च्या दरम्यान बांधले असून हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा एक भाग आहे, ज्याला ग्रेट लिव्हिंग सोल टेम्पल्स म्हणून पण ओळखले जाते। या मंदिराच्या वरचा विमानाचा टावर दक्षिण भारतातील सर्वात उंच टावर आहे। या मंदिरातील शिवलिंग भारतातील सर्वात मोठ्या शिवलिंगपैकी एक आहे। हे मंदिर तामिळनाडूमधील सर्वात जास्त भेट दिलेल्या पर्यटन स्थळापैकी एक आहे। जागतिक वारसा स्मारक म्हणून हे मंदिर आणि परिसर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजे ASI अंतर्गत येतो, जो भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येतो। हे मंदिर भगवान शिवाला एका विशाल लिंगाच्या रूपात समर्पित आहे। हे भारतातील सर्वात मोठ्या मोनोलिथिक लिंग शिल्पापैकी एक आहे। नंबर 5 वर जाण्या अगोदर आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि अशाच मराठी व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नंबर 5 एकांबेश्वर मंदिर। एकांबेश्वर मंदिर हे तामिळनाडूमधील सर्वात प्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे। एकांबेश्वर मंदिर म्हणजे एकंबरनाथ मंदिर हे भारतातील तामिळनाडू राज्यातील कांचीपुरम या तीर्थक्षेत्रात स्थित भगवान शिवाला समर्पित हिंदू मंदिर आहे। कांचीपुरम येथील हे मंदिर वरदराजा पेरुमल मंदिर आणि कामाक्षी अम्मान मंदिर यांना एकत्रितपणे मुमूर्तिवासम म्हणजे त्रिमूर्तिवास म्हणतात। मंदिरात सुमारे 3500 ते 4000 वर्षे जुनी आंब्याचे झाड अनेक वर्षापासून असल्याचे मानले जाते आणि असे म्हणतात की या झाडाच्या प्रत्येक फांदीवर वेगवेगळ्या रंगाचे आंबे येतात आणि त्यांची चवही वेगवेगळी असते। नंबर 4 मीनाक्षी मंदिर। मीनाक्षी मंदिर हे तामिळनाडूमधील सर्वात प्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे। हे एक ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे जे वैगई नदीच्या दक्षिणेकडील तीरावर आहे, जे मदुराईच्या प्राचीन मंदिर शहराच्या मध्यभागी आहे, ज्याचा उल्लेख तामिळ संगम साहित्यात पण आहे। देवी मीनाक्षी अम्मन नायक जे देवी पार्वतीचा एक रूप आहे व भगवान शिवाचे एक रूप सुंदरेश्वर यांची पत्नी म्हणून प्रसिद्ध आहे, त्यांना हे मंदिर समर्पित आहे। या मंदिर परिसर सुमारे 14 एकर मध्ये पसरलेला आहे। नंबर
श्री कपिलेश्वर मंदिर. कपिलेश्वर मंदिर हे तामिळनाडूमधील सर्वात प्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे. कपालेश्वर मंदिर हे भारतातील तामिळनाडू राज्यातील मैलापूर, चेन्नई येथे स्थित शिवदेवाला समर्पित हिंदू मंदिर आहे. हे मंदिर 7व्या शतकाच्या आसपास बांधले गेले आणि ते दक्षिण भारतातील वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. या मंदिरात असंख्य तीर्थ आहेत, ज्यात कपालेश्वर आणि करपंगबल ही सर्वात प्रमुख मंदिरे आहेत. नंबर 2, नटराज मंदिर. नटराज मंदिर हे तामिळनाडूमधील सर्वात प्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे. शिलाई नटराज मंदिर, ज्याला चिदंबरम नटराज मंदिर असेही संबोधले जाते, हे नटराजाला समर्पित एक हिंदू मंदिर आहे, जो नृत्याचा स्वामी म्हणून भगवान शिवाचे रूप आहे. हे मंदिर चिदंबरम, तामिळनाडू येथे आहे. मंदिर वास्तुकला आणि अध्यात्म, सर्जनशील क्रियाकलाप आणि देवी यांच्याशी संबंधित प्रतीक आहे. मंदिरच्या भिंतीवरील कोरीव कामात भरत मुनीची नाट्यशास्त्रातील सर्व 108 करणे प्रदर्शित केली आहेत आणि ही मुद्रा भरतनाट्यम या भारतीय शास्त्रीय नृत्याचा पाया आहे. हे मंदिर शैव धर्माच्या तीर्थयात्रा परंपरेतील 5 मूलभूत लिंगापैकी एक आहे आणि हिंदू धर्मातील सर्व शिव मंदिरापैकी सर्वात सूक्ष्म मानले जाते. नंबर 1 वर जाण्या अगोदर आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि हो, कमेंट मध्ये जय शिवराय नक्की लिहा. नंबर 1, रामनाथ स्वामी मंदिर. रामनाथ स्वामी मंदिर हे तामिळनाडूमधील सर्वात प्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे. रामनाथ स्वामी मंदिर हे भारतातील तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम बेटावर स्थित हिंदू देव भगवान शिवाला समर्पित आहे. हे 12 ज्योतिर्लिंग मंदिरापैकी एक आहे, तसेच 275 पाडल पेट्रोसरापैकी एक आहे. रामनाथ स्वामी यांच्या लिंगाची स्थापना आणि पूजा श्रीरामने आजच्या श्रीलंकेच्या बेटावर जाण्यापूर्वी केली होती. हे 4 धाम तीर्थक्षेत्रापैकी एक आहे. मंदिरचा विस्तार 12व्या शतकात पांड्या राजवंशाने केला. हे राजा मुथुरामलिंगम सेतुपती यांनी बांधले होते. रामेश्वरम मध्ये असलेले हे मंदिर शैव, वैष्णव आणि स्मारकासाठी पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. मित्रांनो, तुमची आवडती पर्यटन स्थळे कोणती आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सर्वात जास्त पैसा घेणारी 10 मराठी अभिनेत्री जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा. तसेच 2024 सर्वात श्रीमंत 10 महिला ऍक्ट्रेस जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय शिवराय.